थंबनेलला दाखवल्याप्रमाणे एकदा मिक्स डाळीमध्ये शेवळं घालून तर बघा चवीला अप्रतिम व झटपट तयार होणारी रेसिपी। त्याकरिता जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्याकरिता 2 चमचे तुरीची डाळ, 2 चमचे उडदाची व 2 चमचे मसुरीची डाळ घेतली व शेवळे घेतले। शेवळे स्वच्छ निवडून धुवून घेतले। अगदी दाखवते त्याप्रमाणे निवडून त्याचे छोटे छोटे काप करून घेतले। असेच नवनवीन रेसिपी बघण्याकरता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व लाईक करायला विसरू नका। शेवळे निवडताना त्याच्या देठाजवळ असलेला पिवळा भाग घेऊ नये। ज्याप्रमाणे दाखवत आहे त्याप्रमाणे काढून घेतले व त्याचे छोटे काप करून एका डिशमध्ये काढून घेतले। ही पानं हे बनवताना बोंडाऱ्याच्या झाडाची पानांचा वापर करावा। बोंडाऱ्याच्या झाडाच्या पानांचा वापर केल्यास ते घशाला खाज येत नाही। एका कुकरच्या भांड्यामध्ये सर्व डाळी घालून घेतल्या, स्वच्छ धुवून घेतल्या। डाळी स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यात कट केलेले शेवळे घालून घेतले व स्वच्छ धुवून घेतलेल्या बोंडाऱ्याचं पानं कट करून घेतले व तेही घालून घेतले। या पद्धतीने एकदा नक्की डाळ बनवा, चवीला अप्रतिम व अगदी टेस्टी अशी तयार होते। त्यात 1 ग्लास पाणी घालून घेतले व कुकरच्या भांड्यामध्ये घालून त्याला 7-8 शिट्ट्या काढून घेतल्या। ही डाळ आता पळीच्या साहाय्याने घोटून घेऊया। डाळ शिजल्यानंतर थंड झाल्यानंतर ते पळीच्या साहाय्याने अगदी पातळ अशी घोटून घ्यायची। अगदी दाखवते त्याप्रमाणे घोटून घेतल्यानंतर साईडला ठेवूया। आता पुढील तयारी करूया। त्यासाठी फोडणीची तयारी करूया। 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, लाल तिखट, काळा मसाला, त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ व हळद घेतले। गॅसवर कढई ठेवली। कढई गरम झाल्यानंतर 2 चमचे तेल घालून घेतले। कढीपत्ता, कट केलेल्या हिरव्या मिरच्या, लसूण घालून तेही चांगले फ्राय होऊ दिले। नंतर त्यात लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ घालून घेतले व तेही चांगले फ्राय करून घेतले। सर्व मसाले चांगले फ्राय झाल्यानंतर त्यात शिजून घेतलेली डाळ घालून घेतली व चांगले मिक्स करून घेतले। चवीला अतिशय सुंदर व पौष्टिक अशी डाळ तयार होते। बघा आपली डाळ दिसायला ज्याप्रमाणे सुंदर त्याचप्रमाणे चवीला हे अप्रतिम अशी बनते। नंतर त्यात भरपूर सारे कट केलेली कोथिंबीर घालून घेतली व एक उकळी येऊ दिली। उकळी आल्यानंतर गॅस बंद केला। डाळ थंड झाल्यानंतर ही डाळ तुम्ही भातासोबत, चपातीसोबत खाऊ शकता। त्याचप्रमाणे भाकरीसोबत सुद्धा ही डाळ खूप सुंदर लागते। आपली डाळ तयार। असेच नवनवीन रेसिपी बघण्याकरता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओ।